नमस्कार मित्रांनो, तर मामाच्या लग्नाकरिता मी गेलो होतो भारतातील सर्वात स्वच्छ शहर इंदोर येथे। आणि ज्या शहरात तसेच शहराच्या आजूबाजूने फिरायला इतकी रमणीय ठिकाणे असल्यावर मी एकाच जागेवर टिकून राहणे जरा अशक्यच होते। त्यामुळेच लग्नकार्य संपन्न होताच दुसऱ्याच दिवशी सायंकाळी रिसेप्शन स्किप करून मी एकटाच फिरायला निघालो महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन येथे। तर मित्रांनो, आता आपण उज्जैनच्या ब्रिजवर आहोत आणि लगेचच ब्रिज संपल्यावर लागणार आहे आपल्याला भव्य दिव्य असा महाकालेश्वर मंदिर येथे जाण्याकरता कॉरिडोर। दुरूनच इतकं छान वाटत आहे। आता जवळ गेल्यावर बघूया किती मजा येते। मजा तर नक्कीच येणारच आहे। महाकालेश्वर मंदिर परिसरात मन अगदी प्रसन्न झाले व तसेच 3 तास लाईनमध्ये लागून दर्शन केल्यावर लगेच पुढच्या ज्योतिर्लिंगाला जाण्याकरिता रात्री 12 वाजता उज्जैन रेल्वे स्टेशनवर पोहोचलो। मध्यरात्रीच्या ट्रेनने 3 वाजता इंदोर येथे पोहोचलो आणि इंदोरच्या सरवटे बस स्टँडवरून ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाला जाण्याकरिता प्रस्थान केले आणि सकाळी 6 वाजता ओंकारेश्वर येथील नर्मदा नदीच्या किनारी पोहोचलो। छान असा सूर्योदय होताच अतिशय कडाक्याच्या थंडीत नर्मदा नदीत स्नान करून दर्शन घेण्याकरिता बोटने मंदिराकडे निघालो। आणि परत 2 तास लाईनमध्ये लागून दर्शन केले आणि अशा पद्धतीने मी फक्त 12 तासात उज्जैन आणि ओंकारेश्वर येथील 2 ज्योतिर्लिंगाचे दर्शन केले। आणि एकदा पुलावरून नर्मदा नदी व मंदिराच्या दृश्यांचा आस्वाद घेऊन मी परत इंदोरकरिता रवाना झालो।